हे गाईस, गुड मॉर्निंग. वेलकम आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि माझ्या आजच्या ब्लॉगमध्ये. सकाळीच पाऊस चालू. सकाळीच काय हे पाऊस तर सगळा बंद झाला. एक झाड दाखवतो तुम्हाला. हे झाड, अरे इतका पाणी जास्त झालं आहे, थोडं करून हे वाळत चाललं आहे. हे तर पूर्णच वाळलं आहे, पिवळा होत चाललं आहे पूर्ण झाड. हे लिंबूचं झाड, हे मोठं आहे, अजून बारके आहे तिथं. हे आहे बारका, हे पण पिवळा होत चाललं आहे, पाणी जास्त झालं आहे. थोडा पाऊस. अजून एक झाड असं आहे, पावसाळ्यात फुलं हिरवं होत आहे आणि उन्हाळ्यात पूर्ण वाळून जात आहे. ते झाड दाखवतो. हे काहीच कामाचं नाही, फक्त शोसाठी. आणि फुलं तर एवढं भारी लागतात, झाड काढू पण वाटत नाही आणि झाड ठेवू पण वाटत नाही. हे झाड, आत्ता लाईट आले, आता चालू करायचं मोटर डबा आहे कॅनलच्या पलीकडं. हे आपला डबा, चलिए दिखाते हैं. ये चावी बाबा. चला मोटर. हे बाय, ह्यो काय आहे प्राणी गेला. हो गया. चला पाणी भरायला, आणि ते पण भरून घेतला. आता जावं लागेल मोटर बंद करायला, कारण पाऊस एक झालाय ना, आणि हे पाणी सगळं. आज पण वातावरण आहे पावसाचा, येईल पाऊस. आणि नेमका बरोबर रात्री येत आहे आणि लाईट घालवत आहे. रोजचं असंच चाललंय. चला मग बंद करूया. कुठे गेला रे बाबा तू? होय, गेला वाटतं बाहेर. झाका डबा. चलो अब निकलते हैं घर की ओर. सुरू झाला पाऊस. ही काय भारी दिसतंय ना झाड पावसामध्ये. तिकडे तर फुल आहे पाऊस. हे काय पेंट हे पूर्ण घट्ट झालंय की. चेक. याचं काम करून पण महिन्याच्या वर झाला, म्हणून पूर्ण घट्ट झालं आहे. आणि हे तर काय पूर्णच कुजून गेलं. याचा तुकडा. पाऊस परत कमी झाला. हां, तिकडं फुल होता पाऊस, तिकडं पण कमी झाला आणि इथं पण कमी झाला. काय वातावरण काय आहे नेमकं, चाललंय काय पावसाचं आज. आणि माझी गाडी पूर्णच्या पूर्ण चिखल, पूर्ण. हे तर पूर्ण राड बसून गेलं पूर्ण. आणि काय ह्याच्यामध्ये पण राड आहे, धुवायचं तर होईल ना. पूर्ण राड. इंजन तर फुल. खालच्या बाजूस इथे पण फुल आहे. काय यो प्रकार. या पावसाळ्यात ना किती धुलं तरी कमीच आहे गाडी. इथं काय नाही तेवढं. सध्याला आता मी वर चाललोय, तुम्हाला दाखवतो आमचा मका कसा आहे. तर आलोय मक्याच्या साईडला, तुम्ही बघा मका कसं आहे. हे मका बघा पूर्ण. मक्याचं एक कळी नाही, मला 2दा औषध मारलंय आणि एकदा किड्याचं औषध मारलं, तरीसुद्धा लागलाय थोडा. असू दे, कुठं तर थोडं लागलाय पण सगळीकडे नाही. हा मका मला ब्लॅक काय का हिरवा आहे काय समजेना झालं आहे, कारण इतका भारी दिसायला आहे ना, खूप भारी. आणि अजून एक गोष्ट, हे मका माझ्या छातीला लागतं. फक्त
1 महिन्याचा असेल टाकून, पण माझी छातीपेक्षा वर आलाय. कलर काय भारी दिसायला मला. रेडी ते सगळं झालंय. आज आपल्या बहिणीचा वाढदिवस आहे, मग चाललोय केक आणायला. सगळा वेस्ट चेंज. चला मग निघूया. पोचलोय नाही, आता घ्यायचं आहे केक. अंधार होत चाललाय पूर. हे आहे बालाजीनगर फाट्याजवळ. चला मग घेऊया केक. काकू अर्धा किलोच केक आहे का? कसं आहे? 250 रुपये अर्धा किलोचं कुठलं आहे त्यातलं? एक अर्धा आहे, हे एक अर्धा आहे, हे एक आहे. हे कितीला आहे? हे कितीला आहे वरचं? थोडी हे वरचं कितीला आहे काकू? हे हा. 2.5 किलोपर्यंत येते. 20 किलोचं आहे का? हा, किलोचं पाहिजे का कितीचं पाहिजे? नाही, हे अर्धा किलोच आहे काका. हे अर्धा किलो आहे. 1 किलो. किती पाहिजे? कितीला ते? ते 500 रुपयाला. 500 येते का? 250. मग अर्धा किलोमध्ये वेगळं कुठलं नाही का? हे तीनच. मागं आहे अजून भरपूर आहे. ही अर्धा किलो आहे, ही अर्धा किलो आहे. 1 किलोचं. 1 मिनिट मी कॉल करून विचारू. मीनाक्षीवर नेऊ टाका, बनवून द्या. आणि त्याच्यासोबत ते कॅन्डल बंडल कॅन्डल एक देतो ना. द्या. एक सगळं रेडी झालाय. आता चाललोय आता घरी. आता जाऊन पटकन केक कापायचा, कारण टाईम तर खूप होत चाललाय. अंधार झाले तर निघायचं आपल्या घरी. चला मग निघूया. आता थोडा बाजार पण घेऊन जायचा आहे मग, कारण जे काही करायचं आहे ना त्यासाठी लागणार आहे. आजचा ब्लॉग आपण इथे संपवणार आहे, कारण आता आपल्या दीदीचा बड्डे सेलिब्रेट करणार आहे. तर आजचा ब्लॉग तुम्हाला पसंत आला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनल सबस्क्राईब करून घ्या, कारण उद्याचा ब्लॉग तुमच्यापर्यंत लवकर पोहोचेल. चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.